नमस्कार. जयास किचन अँड हेल्थमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. वजन कमी करत असताना ब्रॉकली ओनियनचं सूप हे जर घेतलं तर यामुळे इतकं वजन फटाफट कमी होतं. पण हे सूप आपल्याला संध्याकाळच्या वेळेस घ्यायचं आहे. संध्याकाळी जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळेस जर हे बाऊलभर सूप घेतलं तर दिवसभर आपण जे अन्न खात नाही, शिजवलेलं अन्न खात नाही दिवसभर, तर त्या अन्नाची कुठेतरी झीज आपलं ही ब्रॉकलीचं सूप भरून काढत असतं. तर त्यासाठी ते बनवण्यासाठी अगदी सोपी रेसिपी आहे, एकदम झटकीपट पण सुंदर आहे, हेल्दी आहे. नक्कीच ट्राय करून बघा. तुम्ही जर वजन कमी करत असाल तर नक्कीच तुम्हाला ह्या रेसिपीचा खूप फायदा होणार आहे. यासाठी मी घेतलेले इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे, रफली चॉप केलेला आहे तो. मिरे घेतलेले, तुमच्याकडे मिरे पावडर असेल तर तुम्ही, काळे मिरे पावडर असेल तर नक्की, ब्लॅक पेपर्स पावडर जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही वापर करू शकतात. जिरे घेतल्याने 8 ते 10 पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आणि फ्रेश अशी आपण ब्रॉकली घेणार आहोत. कालच आणून ठेवलेली ब्रॉकली आहे ही, अशी हवाबंद पॅकबंद डब्यामध्ये मी ठेवलेली होती. आता ती आपण काढून घेऊ. आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची ती. कुठलीही फळभाजी, पालेभाजी कुठलंही असो, पण त्याचं स्वच्छ धुवून, स्वच्छ निवडून, कारण ह्यावरती खूप किडे असतात, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यासाठी छोटे छोटे आपल्याला किडे पण दिसतात. जर आपण व्यवस्थित जर बघितलं तर फ्लावर म्हणा, कोबी म्हणा, ब्रॉकली म्हणा, यांच्यावर खूप असे आतमध्ये घुसून बसलेले असे किडे असतात. तर थोडं कोमट पाण्याने जर तुम्ही याचं धुण्यामध्ये, म्हणजे धुताना जेव्हा कोमट पाणी आणि मिठाचा जर वापर केला तुम्ही, तर ते किडे गळून जाण्यास आपल्याला मदत होते आणि फूड इन्फेक्शन पदार्थातून आपल्याला होण्यापासून वाचते. तर ब्रॉकली ही भाजी बाजारात नेहमीच मिळते. आपल्याला ब्रॉकली नेहमीच मिळत असते, अगदी फ्लावरसारखीच भाजी, फक्त गडद रंग असतो. याचा चव थोडीशी वेगळी असते ब्रॉकलीची. आणि ब्रॉकलीमध्ये प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, कार्बोहायड्रेट आहे, आयर्न आहे, विटॅमिन ए, सी भरपूर प्रमाणात आहे. ब्रॉकली भाजी फ्लावरच्या भाजीसारखीच दिसते, एकदम गडद रंग असतो फक्त तिचा. हृदयरोगासाठी ब्रॉकली खूपच गुणकारी आहे. इथे या ठिकाणी मी कोमट पाणी घालून घ्यायचं आहे, थोडंसं मीठ घातलेलं कोमट पाणी थोडंसं घ्यायचं आहे. ब्रॉकलीचा हृदयरोगासाठी खूपच फायदा होतो. ब्रॉकलीचं जर सेवन केलं आपण तर त्यामुळे काय होतं, हृदयाला रक्तपुरवठा चांगल्या पद्धतीनं होतो आणि त्यामुळे हार्ट अटॅक किंवा अजून काही रोग जर असतील तर त्यापासून बचाव आपल्याला होण्यामध्ये मदत मिळते. जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं ते ब्रॉकली वाढू देत नाही. कॅन्सर होण्यापासून पण बचाव करते ब्रॉकली. ब्रॉकलीचं जर सेवन केलं तर कॅन्सरपासून बचाव होतो आणि आपल्याला नक्कीच विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास आपल्याला मदत करत असते ब्रॉकली. आणि या ठिकाणी स्वच्छ अशी धुवून आपली ब्रॉकली झालेली आहे. परत थोडं पाणी घालून आपण थोडंसं शांतपणे तिला ठेवूया पाण्यामध्ये भिजत, थोडं कोमट पाण्यामध्ये. आणि आता आपण घेऊया एक पॅनमध्ये थोडंसं अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे. या ठिकाणी सूप बनवत असताना साजूक तुपाचाच वापर करायचा आहे, कारण दिवसभर आपल्या पोटामध्ये तेलाचा थेंबही जात नाही. त्यामुळे आपल्याला साजूक तुपाचा इथे वापर करायचा, 1 ते 1.5 चमचा. जास्त आपल्याला वापरायचं नाही आहे तेल किंवा तूप असेल तर. तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात, पण आपल्याला सूप बनवायचं म्हटल्यावर सूपाचा खूपच सूप जे आहे त्याची टेस्ट जरा वेगळीच येते तूप जर घातलं तुम्ही तर. आणि हा रफली चॉप केलेला कांदा आहे आपल्याला घालून घ्यायचा, थोडासा परतून घ्यायचा आपल्याला कांदा, जास्त काही परतायचं नाही आहे. लसणाच्या पाकळ्या पण त्यात घालून घ्यायच्या आहे आपल्याला. लसणाच्या पाकळ्या पण घालून घेऊन थोडंसं हलवून घ्यायचं व्यवस्थित पद्धतीने आपल्याला. ब्रॉकलीचं सूप संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही आहारात समाविष्ट केलं तर खूप हेल्दी सूप आहे हे. दिवसभराचा थकवा तुमचा अगदी निघून जाणार आहे. फक्त मीठ घालताना तुम्ही थोडंसं बेतानी घाला मीठ, आणि जर हवं असेल तर तुम्ही शक्यतो आपल्याला इथं सेंधा नमकच वापरायचं आहे. आहारात मी तुम्हाला वारंवार सांगत असते, फक्त आणि फक्त सेंधा मिठाचाच वापर करायचा आहे. जे काळं मीठ असतं त्याचाच वापर करायचा आहे आपल्याला. पांढऱ्या मिठाचा अजिबातही वापर करायचा नाही आहे, आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
ब्रॉकली धुवून घेतलेली स्वच्छ, तर आपण आता ती पण घातलेली आहे पॅनमध्ये. थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी घालून घेऊया. थोडंसं 1-1.5 ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडंसं झाकण ठेवून हिला थोडंसं शिजून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा थोडा मऊ होईल आणि ब्रॉकली पण मऊ होईल अशा पद्धतीने आपल्याला शिजून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे, कारण याचं आपल्याला सूप बनवायचं आहे. बरं, हे जे सूप आहे ना, अगदी एवढं सुंदर लागतं ना, का लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो किंवा घरात कोणी आजारी व्यक्ती जर काही खात नसेल तर त्या व्यक्तीसाठी हे सूप अप्रतिम आहे. खरंच तुम्ही ट्राय करून बघा. जास्त काही ह्या सूप बनवण्यासाठी मी कशाचाही वापर केलेला नाही. जास्त तुम्ही बघू शकता जे आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतं जास्तीत जास्त तेच पदार्थ वापरून आपल्याला पदार्थ कसा बनवता येईल हाच आटापिटा चालू असतो. आणि छानपैकी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून झाकण ठेवून ब्रॉकली आणि कांदा मऊ असा होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आणि शिजल्यानंतर आपण त्याची मिक्सरमध्ये पेस्ट घालणार आहोत. थोडंसं मीठ हे चवीपुरतं घालायचं आहे. चवीपुरतं घाला, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ घाला. नाही घातलं तरी चालेल, पण घालणं आवश्यक आहे, कारण जिभेची चोचले आपण सगळेच पूर्ण करत असतो. तर त्यावर ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर 5 ते 10 मिनटं, 5च मिनटामध्ये ब्रॉकली अगदी शिजून मस्त मऊ झालेली असते. कांदा तर पटकन मऊ होतो, आपल्या सर्वांना माहिती आहे. तोपर्यंत आपण काय करू, मिरे आणि जिरे आहे याला थोडंसं क्रश करून घेऊ. खलबत्त्यामध्ये थोडंसं क्रश करू, जास्त म्हणजे पावडर नाही करायचं आपल्याला. तुमच्याकडे पावडर असेल तरी पण तुम्ही वापर करू शकतात. वजन कमी करण्यासाठी ब्रॉकलीचा खूप उपयोग होतो, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे. आपल्या शरीराचे वजन किंवा जास्त होणे किंवा कमी होणे आपल्या खाण्यापिण्यावर अवलंबून असते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जास्त तेलकट व जास्त बाहेरचं जर आपण खाल्लं तर वजन वाढतं. आपल्या तोंडावर जर आपण ताबा ठेवला तर निश्चित आपल्या वजनावर पण ताबा राहू शकेल, असंच मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे ब्रॉकलीचे सेवन जर तुम्ही केले तर ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. वजन कमी करत असताना संध्याकाळच्या वेळेस आपल्याला घ्यायचं आहे. दिवसभर आपल्याला कच्चाही सच्चा आहे, कच्चा खाओ रोग भगाव, एवढंच बोलू शकते मी. ब्रॉकलीमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट आहे, त्या आपली चरबी जी आहे ती कमी करतात. त्यासाठी आपल्याला ब्रॉकलीचं सेवन करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपलं जी ब्रॉकली आहे ती मस्त मऊ पडलेली आहे. कांदा पण छान मऊ झालेला आहे. आपलं जिरे आणि मिऱ्यांची मस्त पावडर पण करून झालेली आहे. रफली कुटून घेतलं मी त्यांना फक्त. हे जे आहे आपण एक गाळून घेणार. एक चाळणी घ्यायची आहे आणि एक भांडं घ्यायचं आहे त्याखाली आणि आपल्याला मस्तपैकी हे गाळून घ्यायचं आहे. आणि आता हा जो आहे हे गाळून घेतल्यानंतर व्हेजिटेबल स्टॉक तयार होतो. आणि हा व्हेजिटेबल स्टॉक जरी तुम्ही थोडंसं मिऱ्याची पावडर घातली आणि हा पिले तरी हाही खूप उत्कृष्ट, शरीरासाठी खूप एनर्जी देणारा असा व्हेजिटेबल स्टॉक तयार होतो. आता हे ब्रॉकली आणि कांदा आपण बाहेर, ओनियन अँड ब्रॉकली बाहेर काढून घेणार. थोडं थंड झाल्यावर मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे. तो जो स्टॉक आहे तो आपण ब्रॉकली बनवताना, सूप बनवताना त्याचा वापर करणार आहोत. खूप घट्ट अशी आपल्याला सूप बनवायचं नाही आहे, थोडंसं पातळ असं बनवायचं आहे. त्यासाठी आपण वापरणार आहोत. तर साधं पाणी आपण नाही वापरणार आहोत. जो व्हेजिटेबल स्टॉक म्हणजे जो ब्रॉकलीचा स्टॉक आहे तोच वापरणार आहोत आपण. आता मिक्सरचं भांडं आपण मिक्सरला झाकण लावून मिक्सरमधून मस्तपैकी फिरून घ्यायचं. अगदी 2 मिनटात फिरलं जातं, कारण हे शिजवलेले आहे आपण. मस्त छान झालं आहे बघा. कलर पण एवढा सुंदर पोपटी कलर येतो ब्रॉकलीच्या सूपला. डार्क कलर असतो ब्रॉकलीचा, ग्रीन डार्क एकदम, पण मस्त छान असा पोपटी कलर आलेला असतो बघा तुम्ही, लाईट ग्रीन कलर. आणि छान मस्त पेस्ट तयार झाली आहे ब्रॉकलीची. संध्याकाळच्या वेळेस तुम्ही अशाच पद्धतीनं गाजरचं ज्यूस म्हणजे गाजरचं सूप बनवू शकतात, बीटचं सूप बनवू शकतात, ब्रॉकलीचं सूप बनवू शकतात. याने काय होतं, शरीरामध्ये रक्ताची पण वाढ होते, शरीरामध्ये प्रोटीनची वाढ होते. जर तुम्हाला काही कमी असेल शरीरामध्ये तर त्या गोष्टी भरून निघण्यास मदत होते. थोडंसं आहाराकडे जर आपण लक्ष दिलं ना तर बरेचसे प्रॉब्लेम आपण स्वतः सॉल्व करू शकतो. आपल्याला डॉक्टरांकडे किंवा कुठे जाण्याची अजिबात गरज लागत नाही.
तर थोडंसं आहाराकडे लक्ष दिलं, आहारात बदल तर जीवनात बदल, हे मी तुम्हाला सांगत असते. पण थोडं जर आहाराकडे लक्ष दिलं, चांगले पदार्थ जर खाण्याकडे तुम्ही कल केला, तर 100% तुमचं घर, तुमचं परिवार आणि तुम्ही स्वतः हेल्दी राहू शकता. तर या ठिकाणी सूप पण मी गाळून घेतलेलं आहे थोडंसं. छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. तुम्ही बघा, यात आपण बाहेरचं काहीही घातलेलं नाही आहे, पण हे सूप पिल्यानंतर अप्रतिम लागतं. एकदम सुंदर सूप लागतं हे. यामध्ये आपल्याला तिखट वगैरे असं काही घालायचं नाही आहे. ही छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आणि यामध्ये आपण जो व्हेजिटेबल स्टॉक आहे तो पण म्हणजे जास्त जर घट्ट असेल तर आपण घालू शकतो. तुम्ही अशाच पद्धतीनं कॅरट म्हणजे आपण गाजरचं पण आपण सूप बनवू शकतो, बीटरूटचं सूप बनवू शकतो, किंवा हे सगळं मिक्स करून त्याचंही तुम्ही सूप बनवू शकता. आता ह्या ठिकाणी मी परत एकदा एक अर्धा चमचा तूप घातलेले आहे आणि त्यावर आपण घातलेली ब्रॉकोलीची पेस्ट. आता ही पेस्ट खूप घट्टसर झालेली, तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीनं तुम्ही पातळ किंवा घट्ट अशी तुम्ही ठेवू शकता तिची कन्सिस्टन्सी. तर तुम्ही त्या पद्धतीनं तुम्हाला हवं तसं घ्या. आणि यामध्ये आता ही मला थोडीशी घट्ट वाटते, तर मी थोडंसं पाणी घालणार आहे. पाणी म्हणण्यापेक्षा जे ब्रॉकोलीचा स्टॉक आहे तोच घालणार आहे. आपण गाळून घेतलेला तोच घालायचा आहे थोडासा. दुसरं पाणी घालायचं नाही. घालायची जर गरज लागली तर पाणी थोडंसं कोमट करून घालायचं, म्हणजे त्याने कसं भाजीची, सूपची किंवा कशाची टेस्ट जात नाही. तर अशा पद्धतीचं आपलं ब्रॉकोली सूप एकदम टेस्टी आणि जबरदस्त सूप तयार झालेला आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आता कसा वाटला ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि यावर मी टाकलेली आहे मिरे आणि जिरेची पूड थोडीशी टेस्टसाठी. तर नवीन जर आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. अशा पद्धतीने जर तुम्ही ब्रॉकोलीचं सूप घ्या बाउलमध्ये आणि मस्त त्याचा आनंद घ्या. एक भाकरी, थोडीशी भाजी आणि ब्रॉकोलीचं सूप एवढं जर तुम्ही मस्त घेतलं संध्याकाळच्या आहारामध्ये, तर नक्कीच 8-15 दिवसामध्ये तुम्हाला खूप मोठा बदल तुमच्या शरीरावर दिसून येणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची मनापासून आभारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.